2 मिनिटांच्या सूचना देतात आणि तुम्ही सूचना घेतात. एक गुरु म्हणून मी तुम्हाला एक आज्ञा करतोय की आता ज्या काही तुम्ही सूचना देतात मनापासून प्रामाणिक त्या सगळ्या सूचना तुमच्या आध्यात्मिक वृक्षाकडे, तुमच्या कल्पवृक्षाकडे, तुम्ही अंतर्मनाकडे पाठवतायत आणि हे अंतर्मन तुम्हाला भरभरून देणार आहे. अतिशय आनंद होतोय, अतिशय समाधानी होत आहे आणि दिवसेंदिवस हा आनंद समाधान वाढत राहणार आहे. घरच्याची सगळ्याशी तुम्ही अतिशय प्रेमाने आपुलकीने वागणार आहे आणि सगळे तुमचा ऑरा इतकं क्लीन होतोय की सगळे लोक सुद्धा तुमच्याशी अतिशय प्रेमाने वागणार आहे. चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि पुन्हा सांगतोय आपल्याला भरपूर जगायचं, आपल्याला 95-100 वर्ष अतिशय निरोगी जगायचं आणि हा माइंडसेट मी तुमच्या मनात रुजवतोय. आपण ग्रेट आहोत, आपल्याला 95-100 वर्ष निरोगी जगायचंय आणि हे सगळं तुमच्या मनात रुजतंय. खूप बरं वाटतंय. तुम्ही सूचना घेताच आहे, त्या सूचना तुमच्या अंतर्मनात व्यवस्थित रुजतायत, अंतर्मनात खूप व्यवस्थित रुजतायत. खूप बरं वाटतंय. शांत गोल अवस्था, शांत अवस्था, शांत आणि गाढ अवस्था, शांत आणि गाढ अवस्था. खूप हलका होतंय आणि आता काही वेळाने आपण जागा करतोय. पण जागा करायच्या आधी मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला खूप बरं वाटतंय. एक आध्यात्मिक अनुभूती येते जी तुमच्यापैकी मंडळी काही आध्यात्मिक साधना करत असेल, त्राटक किंवा इतर काही योगशास्त्र, आध्यात्मिक साधना, मंत्र, जप, इतर काही देवाचं करत असतील आणि त्याच्यात कोणाचं लक्ष लागत नसेल तर मी तुम्हाला हिप्नॉसिसमध्ये ते लक्ष वाढवता येतं, कॉन्सन्ट्रेशन वाढवता येतं. तुम्ही जी काही आध्यात्मिक साधना करणार आहात ती परिपूर्ण साधना तुमच्याकडून होणार आहे आणि त्या साधनेचं इच्छित फळ तुम्हाला लाभणार आहे. मग स्पिरिच्युअल, आध्यात्मिक काही साधना असू दे, तुमच्या सद्गुरूंनी जी काही तुम्हाला साधना दिलेली असेल तर तुम्ही जी कुलदेवतेची इतर काही जी साधना करत असाल ती सगळी साधनेत तुम्हाला यश मिळणार आहे. या सूचनेमुळे अध्यात्मामध्ये सुद्धा फायदा होतो, साधनेमध्ये फायदा होतो आणि तुमचं जीवन आनंदाने भरून आहे. सुखा, समाधान, ऐश्वर्य, आनंद तुमच्याकडे येणार आहे आणि केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलाबाळांना सुद्धा सुख समाधान लाभणार आहे. खूप बरं वाटतंय. गुरु म्हणून मी हा आशीर्वाद देतोय आणि माझा आशीर्वाद अगदी तुम्हाला व्यवस्थित रुजतोय. खूप बरं वाटतंय आणि ह्या आनंदाच्या अवस्थेमध्ये 1 ते 5 अंक म्हणणार आहे. 5व्या अंकानंतर तुमच्या आनंदाने डोळे उघडतील. डोळे उघडल्यावर तुम्हाला खूप बरं वाटेल, शांतीचा अनुभव येईल, एक आनंदाचा अनुभव येईल. मी अंक मोजतोय. 5व्या अंकानंतर तुमचे डोळे उघडतील. खूप आनंद वाटतंय, समाधान वाटतंय. 5व्या अंकानंतर तुम्ही डोळे उघडा तर आनंदाने टाळ्या वाजवाल, आनंद चेहऱ्यावर हास्य, आनंद असेल, समाधान असेल. खूप बरं वाटतंय. खूप बरं वाटतंय, आनंद वाटतंय, उत्साह वाटतंय, खूप शांत वाटतंय. बघा किती मस्त वाटतंय. श्वास किती मंद झालेला आहे, डोकं कसं शांत झालेलं आहे, डोक्यातले सगळे विचार कमी झालेले आहेत. एक आनंदाची अवस्था येते, एकाग्रतेची अवस्था येते. दिलेल्या सगळ्या सूचना तुमच्या अंतर्मनात रुजतायत. तुम्ही ज्या काही सूचना घेतल्या त्या सुद्धा तुमच्या अंतर्मनात व्यवस्थित रुजतायत. 2, 3 खूप बरं वाटतंय, उत्साह वाटतंय, आनंद वाटतंय आणि 5व्या अंकानंतर झटकन डोळे उघडतील आणि डोळे उघडल्यावर तुम्हाला खूप बरं वाटेल. अलौकिक आनंद अनुभूती येईल, आत्मानंदाची अनुभूती येते, आत्मानंदाची अनुभूती येते. बघा हा आत्मानंद तुम्हाला होत चाललेला आहे, आनंद होत आहे आणि 5व्या अंकाला आनंदाने, आत्मानंदाने डोळे उघडले. 2, 3, 4 आणि 5. शाबास. धन्यवाद. बरं वाटतंय का?